हा हा झालं झालं, तुम्ही पण झाले जाता. सर सुरुवात करतो. भारतीय शिक्षण मंडळाच्या घटनेप्रमाणे ध्येय श्लोकापासून या अध्ययन समूहाची सुरुवात करतो. तत्कर्मयन् बंधाय साविद्याया विमुक्तये आयासाया परम कर्म विद्यान्याशिल्प नैपुण्यम. या गुरुवार अध्ययन समूहामध्ये सर्व प्राध्यापकांचे, श्रोत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी प्रशांत सूर्यवंशी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक गुरुवारप्रमाणे याही गुरुवारी आपण आभासी पद्धतीने इथे भेटत आहोत, एक नवीन विषय घेऊन, एक नवीन वक्ता घेऊन, आणि या ज्ञानाच्या भंडारात आपण पाहण्यासाठी, हे ज्ञानाचा भंडार अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा आपण या गुरुवारी जमलेलो आहोत. प्रत्येक गुरुवारी आपण जे ज्ञान घेतो, जे साठवतो अंतर्मनात, त्याचाच परिपूर्ती म्हणून आजही सुद्धा ही व्याख्यानमाला. आजचा तसा विषय आपल्या सर्वांना माहितीच आहे. गौरी देशपांडे आणि मृदुला गर्ग यांच्या साहित्यावर चर्चा, यांच्या साहित्यावर मुक्त चर्चा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नात असलेल्या गौरी देशपांडे या स्त्रीवादी लेखिका लहानपणापासूनच घरी एक अभ्यासू वातावरण असल्यामुळे गौरी देशपांडे या सुद्धा एक विचार मग्नतेतून घडलेल्या, एका विचार गर्भशीलतेच्या मुशीतून लेखन करीत असलेल्या, जवळपास 25-30 पुस्तकांचे लेखन केलेल्या या स्त्रीवादी लेखिका. अरेबियन नाईट्स या 11-12 खंडांपासून नावाजलेल्या, नावारूपास आलेल्या गौरी देशपांडे कथा, कादंबरी, ललित साहित्य, काव्य, स्फुट लेखन, दिवाळी अंक अशा सर्वच प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. आणि त्यांच्याच तोडीच्या आणि त्यांच्यावर प्रभाव असलेल्या मृदुला गर्ग या मूळतः कोलकात्याच्या असलेल्या पण हिंदी भाषिक असलेल्या हिंदी लेखिका, त्यांना हिंदी साहित्यामध्ये चमकता तारा असं म्हटलं जाते. या मृदुला गर्ग जवळपास 30-40 पुस्तकांचे लेखन आणि तेवढेच त्यांचे आपल्याला काय म्हणता येईल पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहे. अशा या मृदुला गर्ग आणि गौरी देशपांडे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकण्यासाठी डॉक्टर बंकट कदम हे आपल्यात पुणे आपल्यात आज आहेत. मी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. आपण भारतीय जैन संघटना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे अध्यापनाचे कार्य करत आहात आणि आपण एमफिल, PhD, सेट इत्यादी एज्युकेशन घेतलेले आहे. आपल्या अध्ययनाचा विषय होता गौरी देशपांडे आणि मृदुला गर्ग यांच्या कथात्मक साहित्याचा तौलनिक अभ्यास, आणि आपले PhD चे मार्गदर्शक होते डॉक्टर हनुमंत माने सर. तर मी डॉक्टर बंकट कदम यांना अशी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट होऊन कृपया आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. डॉक्टर बंकट कदम. धन्यवाद सर. अखिल भारतीय स्तरावर कार्य करणारी भारतीय शिक्षण मंडळ ही संस्था आणि या संस्थेच्या वतीने आयोजित असणारा हा प्रत्येक गुरुवारी अध्ययन समूह असा आपण त्याला म्हणतो, परंतु संकल्पना अशी आहे की आपण आपल्या थेसिस वरती किंवा म्हणजे प्रबंधावरती किंवा एक मिनिट, माझाच आवाज मला परत येतोय की कोणाचा तरी आवाज मला परत येतोय? तर ठीक आहे, याच्यावरती आपलं किंवा एखाद्या विषयावरती आपण बोलायचं आहे. आणि या आज मी तुमच्या समोर या विषया म्हणजे गौरी देशपांडे आणि मृदुला गर्ग यांच्या साहित्यावर मुक्त चर्चा या निमित्ताने मी तुमच्या समोर आलेलो आहे. प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो. आणि या अध्ययन समूहामध्ये जे जमलेली एवढी मोठी माणसं आहेत, म्हणजे आमचे कुलगुरू सुद्धा आहेत, हे सगळं पाहून
म्हणजे आता या 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 दोन लेखिकांच्या साहित्यावर मी मुक्त चर्चा करावी किंवा आपल्या समोर काही सांगावं एवढा अधिकार माझा आहे का? प्रथमतः मला याबद्दल बोललं पाहिजे. शिक्षणाची एक प्रक्रिया असते, म्हणजे आपण एक वर्ग पास होतो, मग दुसऱ्या मग तिसऱ्या वर्गामध्ये साहजिकच MA झाल्यानंतर आपण MPhil करतो, मग PhD करायचं आहे आणि त्यावेळी थोडंसं एक रटाळवाणेपणाने एका लेखकाचा अभ्यास वगैरे हे थोडंसं बोरिंग कुणाला वाटू शकतं, कुणाला वाटत नाही. साहजिकच मला त्यावेळी ते थोडंसं वाटलं की हे एका लेखकावर अभ्यास करणे वगैरे हे काही फार मोठी गोष्ट आहे. मग मध्ये काही करता येऊ शकतं का? आणि त्या अनुषंगाने एक हिंदीमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका आणि दुसऱ्या मराठी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका यांचा तौलनिक अभ्यास करावा असा तो एक विषय त्यावेळी डोक्यात आला. सुदैवाने तो मान्य झाला आणि मग त्याच्यावरती संशोधन झालं आणि सुदैवाने तो thesis जमा झाला किंवा तो जमा केला गेला. त्याहून आपण पदवी वगैरे मिळवली. एवढ्याशा आधारावरती आपण त्यांच्या साहित्यावर मुक्त चर्चेला म्हणजे त्यांच्याशी करावी आणि तुमच्या सर्वांच्या समोर सांगावं. मला वाटतं हे काही पुरेसे नाही, कारण त्याची हिस्ट्री अशी आहे की 7 नोव्हेंबर 2015 म्हणजे 2015 मध्ये हे कार्य झालं आणि 15 नंतर आज 2021 आहे. या गेल्या 5-6 वर्षांमध्ये आपण पुन्हा हा thesis पाहिला का? म्हणजे हे थोडंसं वेगळं आहे, पण मला महत्वाचं वाटतंच. किंवा आपण पुन्हा हे जे काही आधारभूत ग्रंथ आहेत, आता किती आधारभूत ग्रंथ आहेत? तर मृदुला गर्ग यांनी एकूण 7 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मी 15 पर्यंतच सांगतोय. त्यानंतर त्यांनी कथासंग्रह 9 लिहिलेले आहेत त्या वेळापर्यंत. गौरी देशपांडेंच्या संदर्भात विचार केला तर त्यांनी ललित संग्रह आहे त्यांचा एक, त्यानंतर कथासंग्रह एक आहे असं आहे आणि एकूण 7 कादंबऱ्यांची त्यांचं लेखन आहे. या सगळ्यांचा आपण अभ्यास करतो, त्यातून तो thesis तयार होतो. पण त्याच्यानंतर म्हणजे अचानकपणे सकाळी तुम्हाला 11 वाजता कॉल आलेला आहे आणि मग तुम्ही अगदी त्या विषयाला सामोरं जायचं, मुक्त चर्चा करूया. हे थोडंसं याच्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देश हा की या 5-6 वर्षांमध्ये आपल्याकडून किंवा संशोधनामध्ये आपल्याकडून खरंच काही झालं का? कारण ज्या वेळी आपला PhDचा वायवा होतो त्यावेळी असं सांगण्यात येतं की आता ही तुमची सुरुवात आहे, म्हणजे फक्त सुरुवात आहे, पहिलं पाऊल तुमचं पडत आहे. पण त्याच्यानंतर या 5-6 वर्षांमध्ये खरंच ती आपली पावलं पुढे चालत गेली का? किंवा ही व्यवस्था आपल्याला संशोधनास पूरक आहे असं आहे का? हे सगळे चिंतनाचे प्रश्न ते वेगवेगळे विषय आहेत. मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. या दोन्ही लेखिकांचा जो लेखनाचा कालखंड आहे तो 1975 म्हणजे 70च्या नंतर आणि 2013 पर्यंतचा आहे. तौलनिक भाषा म्हणजे तौलनिक अभ्यास आपण करतो त्यावेळी काही गोष्टींचं साधर्म्य असावं लागतं. तर इथे कालखंडाचं साधर्म्य आहे. त्यानंतर भाषा काही वैधर्म्यही असावं लागतं. इथे भाषा वेगळी आहे. अशा 2-3 घटकांच्या बेसिसवर तो अभ्यासक्रम आपण करत असतो आणि त्यातून आपल्याला जे काही समजतं की हे जे लेखन आहे किंवा लेखनाच्या प्रकारांबद्दल कळतं किंवा त्याचा आत्मा किंवा त्यामध्ये नेमकं काय आलेलं आहे आणि त्यातून मग आपण आपल्या निष्कर्षांपर्यंत येतो. आता साहित्यावर मुक्त चर्चा करायची म्हटल्यानंतर फार काही तुमच्या समोर निष्कर्ष वगैरे हे मी सांगत बसणार नाही. पण मला त्या म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पाठीमागे जाऊन मला काही गोष्टी खटकल्या आणि त्या खटकलेली पहिली गोष्ट अशी होती की आपण जे समीक्षक वगैरे म्हणतो फार मोठी नाव आहेत, अगदी मोठी आणि त्यांनी गौरी देशपांडे यांच्या साहित्याच्या प्रकाराबद्दल फारच म्हणजे फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकपणानं कशी त्यांची विधान आहेत. म्हणजे माझं स्वतःचं संशोधक म्हणून माझं असं मत आहे की गौरी देशपांडे यांचं साहित्य हे कादंबरी या प्रकारामध्ये येतं. पण आपल्याकडे असतं ना की ते अनुलेखाने मारणे किंवा त्याच्यावरती चर्चा नाही करायची किंवा त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही मतच व्यक्त नाही करायचं आणि करायचं तर ते अगदी प्रासंगिक जसं मिळेल तसं ते ठोकून देणे या प्रकारामध्ये. तर मी त्याच्यावरती एक रिसर्च पेपर पण लिहिला होता की गौरी देशपांडे यांच्या लेखन प्रकाराचा प्रश्न आणि त्यामध्ये जवळपास एक 18 संदर्भ दिले होते. त्यातले काही मोजके मी तुमच्या समोर मांडतो की कशी ती गंमत आहे त्यांच्या त्या फॉर्म बद्दल, प्रकाराबद्दल. पहिलं मत आहे, संपादिका विद्या बाळ म्हणतात, गेल्या वर्षी गौरीची मध्य लटपटीत ही कादंबरी आपण स्त्रीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली. आता इथे विद्या बाळ खूपच मोठं नाव आहे मिळून साऱ्या जणींच्या त्या संपादिका वगैरे त्या इथे काय म्हणतात की ही
कादंबरी आहे. पुढे त्यांच्या दुसऱ्या सहकारी आहेत गीताली विम, त्या काय म्हणतात, कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत आणि एक एक पान गळावया या दीर्घ कथांची पारायणे स्वातंत्र्याची आस असणाऱ्या आम्ही आणि आमच्या कितीतरी मित्र मैत्रिणींनी केली. आता विद्याबाळ कादंबरी म्हणतात, गीताली विम त्यांना दीर्घ कथांची म्हणजे दीर्घ कथा म्हणतात. आता पुढच्या एक आहेत वंदना भागवत, त्या काय म्हणतात की एक एक पान गळावया, तेरुओ आणि काही दूरपर्यंत सारख्या दीर्घ कथा, पुन्हा लघु कादंबऱ्या. हे असं भरपूर आहे. पुढे श्रुती तांबे नावाचे एक आहेत, ते म्हणतात की त्यांच्या सर्व लघु कादंबऱ्या, म्हणजे इथे लघु कादंबऱ्याच. पुढे हरिश्चंद्र थोरातांचा संदर्भ येतो, ते म्हणतात की गौरी देशपांडे आणि यांचे एक एक पान गळावया हे पुस्तक, पण ते सुद्धा लघु कादंबरीच म्हणतात. थोडक्यात सांगायचं असं की त्यांच्या फॉर्म बद्दल त्यावेळी थोडंसं खटकत राहिलं की तो फॉर्म कादंबरीच आहे. या अत्यंत नावाजलेल्या या मोठ्या मोठ्या माणसांनी, संपादक म्हणून, पत्रकार म्हणून मोठी मोठी माणसं आहेत, यांनी कधी कादंबरी म्हटलं, कधी लघु कादंबरी म्हटलं, कधी दीर्घ कथा म्हटलं. संज्ञा संकल्पना कोशामध्ये मी लघु कादंबरी हा शब्द शोधला तर तो त्याचं काही मला ते भेटलं नाही. म्हणजे कसं काय म्हणत होती किंवा यांच्या डोक्यामध्ये कादंबरी म्हणजे नेमकं काय हे त्यांनाच माहिती आहे. कादंबरी म्हणजे पृष्ठांचं गाठोडं की फक्त त्या चित्रणांच्या मालिका दाखवणं, याचं नेमकं असं काही दिसत नाही. हा एक गोंधळ तिथे जाणवला फॉर्मच्या संदर्भात. थोडस पुढे जाऊन आपण ज्यावेळी आता सूर्यवंशी सरांनी सांगितलं की त्या प्रखर स्त्रीवादी आहेत, होय त्या प्रखर स्त्रीवादीच आहेत. आणि मराठी लिटरेचर मध्ये तरी इतर स्त्रीवादी लेखिकांच्या तुलनेत त्या काकणभर सरस आहेत. याचं कारण असं आहे की मी मृदुला गर्गकडे थोडं नंतर जाईल, मी अगोदर गौरी देशपांडे यांच्याबद्दलच बोलतोय. त्याचं कारण असं आहे की अगोदर तर आपण आवाज कटतो आहे सर. आता माझ्याकडून तर मी बऱ्यापैकी माझ्याकडे नेट आहे माझा. आता तुमच्यापर्यंत इंडिव्हिज्युअल कुणापर्यंत आवाज येत नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तो माझा नाही. त्यामुळे मी तर बोलतो. येतो बरोबर येतो, बोला. तर आपण म्हणजे स्त्रीवादी म्हणतो ना, त्यावेळी ते स्त्रीवादाची एक अगदी ढोबळ चर्चा काय असते की पुरुषांच्या किंवा पुरुष व्यवस्थेला हादरे देणे, किंवा पुरुष जसं वागतात अगदी तसंच करणं, किंवा मग आता पुरुष बारमध्ये जाऊन दारू पितील, रस्त्याने सिगारेट पितील, तिथे फार मोठं काहीही करतील, त्यांना जे वाटतं ते करतील, मग आम्ही ते सगळं करत राहणे, किंवा त्यांच्यासारखं आम्ही कुठेही कमी नाही आहोत, हे एक न्यूनगंडाची इन्सेक्युरिटीज भावना, आणि त्यातून ते उदयाला आलेलं हे सगळा उपद्व्याप म्हणजे स्त्रीवाद. हा असा स्त्रीवाद व्यक्त होतो लिटरेचर मधून. पण गौरी देशपांडेंच्या साहित्यामध्ये जर आपण डोकावलं किंवा त्यांचं लिटरेचर जर वाचलं ना, तर ते अत्यंत म्हणजे ठीक आहे, स्त्री पुरुष नातेसंबंध आहेत, विवाह संस्थेबद्दल भाष्य आहे, स्त्री पुरुषांच्या त्यांच्या वर्तनांबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या वैचारिक क्षमतांबद्दल सगळ्या गोष्टींवरती भाष्य आहे. पण तिथे जी नायिका असते, तिथे जो नायक असतो ना, तो काळाच्या खूप पुढे आहे. म्हणजे तो नकारात्मक नाहीये, हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मृदुला गर्ग यांचं लिटरेचर, त्यांचं साहित्य जर वाचलं ना, तर त्यांच्या साहित्यामध्ये असणाऱ्या स्त्रिया ह्या पुरुषांनी पीडित आहेत. म्हणजे पुरुषांनी त्यांच्यावरती अन्याय केलाय, अत्याचार केलाय, किंवा तुम्ही जे शब्द द्याल ते सगळे प्रकार त्यांच्यासोबत घडलेले आहेत, आणि अशा स्त्रिया चित्रित झालेल्या आहेत. आणि तिथे जे पुरुष असतात ना, ऑब्विसली तिथे जे पुरुष आहेत ते असे आहेत की ते बायकांना मारतील, बायकांना छळतील, बायकांना त्यांच्या क्षमतां वेगवेगळ्या प्रकारच्या, बौद्धिक असेल, शारीरिक असेल, मानसिक, भावनिक, या सगळ्या क्षमतांबद्दल त्यांना दूषण देतील, त्यांना कमी लेखतील. आणि अशा नकारात्मक पुरुषांच्या किंवा नायिकांच्या चित्रणांमधून तो स्त्रीवाद व्यक्त होतो. परंतु गौरी देशपांडेंच्या साहित्यामध्ये अशी नकारात्मकता नाही. अत्यंत म्हणजे एक मानुषिकी म्हणतो आपण, किंवा मानवी म्हणजे आयडियल पुरुष आहेत तिथे, की ते त्यांच्या पत्नीचे काही मित्र असतील तर त्यांना ते त्याबद्दल ते फार काही हे करणार नाहीत, किंवा अगदीच लग्न ही काही कपाटामध्ये सजवून ठेवायची गोष्ट नाहीये. टिकलं तर टिकलं, नाही तर नाही, पण उगाचच ती मन मारून तुम्ही त्याला कंटिन्यू करत राहतात, हा त्यांचा विचार असेल. किंवा अगदीच त्या स्पष्ट सांगतात की
किंवा त्यांच्याबद्दल फारच आहे की त्यांनी फारच मुक्त छंद किंवा मुक्त जगण्याचा त्यांनी पुरस्कार केला वगैरे. पण मला वाटतं इथे आपण कुठेतरी म्हणजे समजण्यामध्ये कमी पडतोय. तर हा एक महत्वाचा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण एखाद्या साहित्याचं वाचन करतो ना, त्यावेळी आपल्याला त्याचा जो रायटर आहे, ते ज्यांनी लिहिलंय ना, ते सुद्धा फार महत्वाचं आहे. गौरी देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य याची कुठेतरी सांगड किंवा एक जोड आहे असं दिसतं. याचं कारण मी असं सांगतोय की त्यांच्या पीएचडीचे जे गाईड होते ना, तर किंवा त्यांच्या कादंबऱ्यांचा तो जो पृष्ठांची संख्या आहे जी कमीत कमी 34 ते जास्तीत जास्त 140च्या अशी आहे. परत त्यांच्या कथांची जी संख्या आहे ती 5 कमीत कमी 3 ते 4 पृष्ठांच्या वरून 8 पृष्ठांपर्यंत आहे. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना की मानवी जीवनाचा विस्तृत पट आणि तो 50,000 शब्दांच्या वर असा लांबवला पाहिजे म्हणजे ती कादंबरी, ही जी अंधश्रद्धा आहे ना, या अंधश्रद्धेला जर त्या ठोकर मारत असतील तर त्याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. मला वाटतं हे म्हणजे बऱ्याच लोकांनी ते बघितलं असेल, पण मलाही ते जाणवलं. तुमच्या समोर ठेवतोय. कदाचित ते माझं अज्ञानी पण असू शकतो, पण ते मला आवडलं की त्यांच्या गाईड्स किंवा त्यांचे जे मार्गदर्शक आहेत, ते ज्यावेळी या गौरी देशपांडेबद्दल बोलतात, का असं तिचं तुटकपण आहे लिहिण्यामधलं, का ती मुक्त लिहू शकत नाही, मोठी अशी पसरट वगैरे ज्याला म्हणतो ती कादंबरी किंवा लेखन प्रकार ते का लिहू शकत नाही, तर ते लिहितात किंवा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल ते जे बोललेले आहेत ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की विद्यार्थ्यांना तिच्या शिकवण्याबद्दल नेमकं काय वाटायचं आणि त्यांना तिच्या शिकवण्यातून नेमकं काय मिळालं ते मला माहित नाही. एवढं मात्र खरं की जे हुशार विद्यार्थी होते त्यांचा त्यातून खूप फायदा झाला. पण बहुसंख्य सामान्य विद्यार्थ्यांचा कितपत झाला मला शंका आहे. सामान्य बुद्धी आणि आकलन शक्तीबद्दल ती मुळीच सहिष्णू नव्हती. तिचा पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता आधुनिक इंग्रजी वाङ्मयातील संत प्रतिमा. कधी कधी मी तिला तिचा दृष्टिकोन किंवा तिने मांडलेला एखादा मुद्दा जास्त विशद करून लिहायला सांगितला की ती पटकन म्हणायची, पण डॉक्टर नागराजन, ते सगळ्यांना माहित आहे. हे फार महत्वाचं आहे. ते सगळ्यांना माहित आहे. मला तरी वाटतं, तुम्हाला वाटेल की नाही मला माहित नाही. इतक्या स्पष्ट मुद्द्याचे आणखी स्पष्टीकरण देणं म्हणजे वाचकाच्या बुद्धीचा अपमान आहे. म्हणजे पुस्तक रिसर्च पेपर पब्लिश करायचे त्याचा वेगळा हेतू असतो. पब्लिकेशन्स किंवा बुक्स पब्लिश करायची त्याचा वेगळा हेतू असतो. नॉवेल्स लिहायचं किंवा कादंबऱ्या लिहायच्या, कथा लिहायच्या, त्या जनतेसमोर मांडायच्या त्याचा वेगळा हेतू असतो. गौरी देशपांडे ह्या फॉर्म या चौकटीमध्ये बसतच नाही. म्हणजे प्रकाशकांना माझी कादंबरी जाडजूड कादंबरी वाटावी, तिचं मुखपृष्ठ अट्रॅक्टिव्ह असावं किंवा तिचा मोठा सेल व्हावा, हे नाहीच आहे. वाचकांच्या म्हणजे त्यांची काय म्हणतात त्याचा शब्द काय येते की वाचकाच्या बुद्धीचा अपमान आहे असं हे इतकं म्हणजे मोकळेपणानं व्यक्त होणं अगदी व्यावहारिक जगातही, दैनंदिन जीवनातही आणि साहित्याच्या प्रांतातही. मला हे गौरी देशपांडे यांचं हे वेगळेपण, त्यांचं एक लेखक म्हणून असलेलं त्यांचं हे सर्वांच्या पेक्षा हे जरा वेगळं वाटतं. ते खूप महत्वाचं याबद्दल वाटलं. दुसरं आणखी तुमच्या समोर मृदुला गर्ग यांच्याबद्दल थोडंसं बोलेल की दोन्हींचा एक म्हणजे दोन्ही लेखकांच्या मध्ये जर एक साम्य पाहिलं तर होईल, त्या स्त्रीवादी हा त्यांच्यातला साम्यपणा आहे. एकच कालखंडात त्या लिहितात, एकाच कालखंडात त्यांचं लेखन आहे. पण गौरी देशपांडे आणि स्त्रीवाद किंवा मानवी म्हणजे हे आदर्शवत असं मानवी जीवन ह्यात किंवा विवाह संस्था, श्रीकृष्ण नातेसंबंध यांना सोडून त्यांचं जीवन असं किंवा त्यांचं साहित्य फार वेगळं नाही. म्हणजे याच्या पलीकडे त्या लिहित नाहीत किंवा सर्वसामान्य माणसांबद्दल, सर्वसामान्य नायकांबद्दल त्या लिहिणार नाही. मध्यमवर्गीय जीवन, अगदीच परकीय संस्कृतींबद्दल त्या लिहितील किंवा त्यांच्या लेखनाचे विषय जर मला तुमच्या समोर ठेवले तर मी काय सांगू शकतो की बघा त्यांच्या
गौरी देशपांडे यांच्या लेखनाचे विषय काय की त्याच्यामध्ये मुक्त मैत्री असते. आता ही मुक्त मैत्री तुम्हाला मला 2021 मध्ये पण पटत नाही. ते त्या 80-90च्या कालखंडामध्ये त्याच्यावरती त्या बोलत होत्या, लिहित होत्या. स्वतंत्र विचाराची स्त्री, आता हे कुणाला म्हणजे आपल्याला ते पटेल की नाही किंवा तो भाग वेगळा, पण तो त्यांच्या लेखनाचा तो एक घटक होता. 2 पिढ्यातील संघर्ष हा फार कमी प्रमाणात येतो. आदर्श स्त्री पुरुष, आता हे आदर्श म्हणजे काय ते परत वेगळं. म्हणजे बाई म्हणजे पुरुषाने दारू प्यावी, बायकांना मार मारावं, शिव्या द्याव्या, 4 चौघात त्यांना फटके द्यावेत, म्हणजे तो पुरुष प्रेम करतोय. ही तुमच्या हे महिलांच्या मनामध्ये असणारी पुरुषांच्या बद्दलची ही मानसिकता, आणि देशपांडे यांच्या लेखनामध्ये असा पुरुष तर शक्यच नाही. त्यामुळे हे समजून घेण्यात पण आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. प्रेमाचा त्रिकोण, द्विधा मनस्थितीमध्ये असणारे स्त्री पुरुष, शारीरिक संबंध हाही अगदी मुक्तपणाने याच्यावरही त्यांचं भरपूर त्याच्यातून म्हणजे विचार येतात. प्रेम, परकीय संस्कृती, घटस्फोट याबद्दल त्यांच्या लेखनातून चर्चा आलेली आहे. आणि मृदुला गर्ग यांच्या साहित्यामध्ये जर आपण पाहिलं, त्यांच्या एकूण साहित्याबद्दल जी संख्या मी आता सांगितली, आता मला तुम्हाला सांगायला हे काही म्हणजे वाईट किंवा कमीपणाचं वाटत नाही की सकाळी 11 वाजता कॉल आल्यानंतर आपण काही त्या 25 पुस्तकांचा अभ्यास करू शकत नाही, किंवा 5-6 वर्षापूर्वी केला होता तो लक्षात राहावा, आपण काही सॉफ्टवेअर वगैरे नाही, म्हणजे नसतो, कोणीच नसतो. आणि त्यातही मग थोडस मोजकं काय तुमच्या समोर काय ठेवता येईल हा माझा अगदी प्रामाणिक प्रयत्न आहे. मृदुला गर्ग यांच्या एकूणच साहित्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की स्त्रियांच्या मानसिकतेबद्दल लिहिलं गेलंय. कशी असते एक स्त्री एक मानसिकता, तिथे आलेल्या प्रत्येक नायकांची एक वेगळीच मानसिकता आहे, म्हणून तो पॉइंट हायलाइट केला. राजकीय, आता गौरी देशपांडे राजकीय किंवा याच्याबद्दल ते लिहिणार नाही, त्यांना काहीच घेणं देणं नाहीये काही, म्हणजे अगदी स्त्रीवाद आणि जे 2-3 विषयांबद्दल मी जे बोललो त्याच्या पलीकडे त्या जात नाहीत. खास करून स्त्रियांच्या बद्दल त्या भरपूर लिहितात की स्त्रीचं स्त्रीपण, तिचं माणूसपण, तिचं अस्तित्व तुम्ही जर नाकारत असाल तर त्याविषयीच त्यांचं लेखन मग आक्रमकपणे बाहेर पडतं, हे आहे. स्त्री शोषणाबद्दल मृदुला गर्ग लिहितात. 2 पिढ्यातील संघर्ष जो पलीकडेही होता, घटस्फोट, प्रेम, स्वतंत्र विचार प्रणाली, स्वातंत्र्याचा लढा. आता गौरी देशपांडे आणि स्वातंत्र्याचा लढा असं काही ते म्हणजे त्यांचा तो ट्रॅक सोडून त्या पुढे जात नाही. इथेही प्रेमाचा त्रिकोण आहे आणि स्त्रियांच्या वाटेला येणारे एकाकीपण हा त्यांच्यातला म्हणजे त्यांच्या लेखनाचे हे वेगवेगळे विषय आहेत. पण एक भूमिका घेऊन किंवा अगदी गौरी देशपांडे म्हणतात की होय मीच स्त्रीवादी लेखिका आहे, ही जी एक भूमिका आहे किंवा एक व्यक्तिमत्व आणि त्याचं लेखन, अशा भूमिकेतून पाहिलं तर मला गौरी किंवा त्या आपल्या भाषेत लिहितात म्हणून त्यांच्याबद्दल फारच प्रेम आहे किंवा त्यांच्याबद्दल फारच आपुलकी आहे असं नाही. तर अगदी तटस्थपणानं मला हे तुमच्या समोर ठेवायला आवडेल की स्त्रीवादाचं जे अलीकडे जे अवडंबर आहे, मला वाटतं या सर्व लोकांनी गौरी देशपांडे यांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि त्याच्या इकडे मृदुला गर्ग यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक भोवतालची परिस्थिती आहे जशाच तशी व्यक्त होणं. मला त्यात अशी फार काही भूमिका वगैरे असं फार काही दिसलं नाही. जस्ट आहे जे आता साहित्य समाजाचा आरसा आहे, त्यात थोडीशी भावना, कल्पना वगैरे टाकणारे लेखक आणि बुक पब्लिश होत राहणार, तर मग ते तितकंच म्हणजे अगदी ते कौतुकास्पद आहे. सृजन साहित्य, ते सृजनात्मकता आहे, त्यात क्रिएटिव्हिटी आहे, प्रतिभेशिवाय ते होत नाही, सगळं मला मान्य आहे. पण एक 2-3 वर्ष या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर, थोडंफार वाचन केल्यानंतर आणि जेवढं काही आपण वाचलं त्या आकलनातून तरी माझ्या दृष्टीस हे आलेलं आहे. आणि अगदी शेवटी जाता जाता जे काही थोडेसे निष्कर्ष आहेत, मला वाटतं ते सांगितल्यानंतर तुम्हाला काही विचारायचं असं विचारू शकतात. आता बोलायला तर मग भरपूर काही याच्यावरती बोलू शकेन, पण मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की सकाळी 11 वाजता मला कळालं. माझंही काही शेड्यूल असू शकतं की म्हणजे 11 ते 5 मी काही फ्री नक्कीच नव्हतो, म्हणजे अगदी 12:30 वाजता माझं एक शेवटचं लेक्चर होतं. सो या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सामोरं जातोय, तुमच्या समोर निष्कर्ष ठेवतो. त्यात काही चुकत असेल तुम्ही मला त्याबद्दल पण तुम्ही प्रश्न विचारून मला ते कळवालच त्यात, कारण त्याशिवाय मला वाटतं चर्चा पूर्ण व्हायची नाही. मग मी निष्कर्ष, आणि हो आता 6 वर्षापूर्वीचे निष्कर्ष आहेत. मी म्हंटल ना एक टास्क असतो, पहिलीमध्ये पोरगा गेला, दुसरीमध्ये जाणार, तो का गोंगलत फिरणार का? आता MA झालाय तर MPhil होणार, MPhil झालाय तर PhD होणार, आणि PhD झालाय तर त्याला तो टास्क कम्प्लीट करायचा आहे. आमचे कुलगुरू पुढे बसलेले आहेत.
काय त्यात असं काही म्हणजे फार काही म्हणजे आता ते परफेक्टच आलं परफेक्ट आलंच नाही त्याबद्दल नाही. हे एक 200-300 पृष्ठांचा प्रबंध असतो, विद्यापीठात जमा करावायचा असतो. ऑथेंटिकली तुम्ही रिसर्च ते संदर्भ जसे द्यायला हवेत तसे द्यायला हवेत आणि तुमच्या अभ्यासाअंती काही निष्कर्ष निघायला हवे, ते तुमच्या बुद्धीचं अपत्य आहे. ठीक आहे ना, एखाद्या इंटेलेक्च्युअल माणसासारखं ते नाही येणार, तो वेगळा मॅटर आहे. काही निष्कर्ष मी तुमच्या समोर ठेवतो. मृदुला गर्ग स्त्रीवादी राजकीय कादंबरीकार आहेत. त्यांच्या लेखनाचे अनेक विषय असून स्त्रीवाद हा त्यातील मुख्य विषय आहे. गौरी देशपांडे स्त्रीवादी लेखिका आहेत. स्त्री पुरुष नातेसंबंध हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय आहे. त्या आपल्या साहित्यातून स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात विचार विशद करताना अन्यायी वृत्तीशी तडजोड न करण्याचा सल्लाही त्या देतात. त्यांच्या साहित्यातील प्रमुख व्यक्तिरेखा ही नायिका असते. ती आर्थिकदृष्ट्या समर्थ असून स्वतंत्र विचाराची असल्यामुळे स्वविकासासाठी तिची धडपड होताना दिसते. या धडपडीत तिच्या वाट्याला येणाऱ्या समस्यांचा आणि परिणामांचा ती सहज स्वीकार करते. आता अशा नायिका असं जगच त्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे असेल कदाचित, पण ते असं आहे. मृदुला गर्ग यांच्या साहित्यात अश्लीलता जाणवते. आता अश्लीलता म्हणजे काय, त्याची व्यक्तिपरत्वे ती व्याख्या वेगळी, हे परत त्यामध्ये त्यांच्या साहित्यावर अश्लीलतेचे आरोपही झालेले आहेत. गौरी देशपांडे विवाह संस्था विवाह संस्था शब्द डबल येतोय, ठीक आहे. गौरी देशपांडे कुटुंब संस्था या संस्थेतील बंधनांना सैल करण्यासोबतच या संस्थांना नाकारण्याचे धैर्य आपल्या नायिकांना देतात. त्याच सोबत कुटुंब संस्था नात्यातील वीण या बाबी किती फसव्या व भ्रामक आहेत याचे स्पष्टीकरण किंवा चित्रण त्यांच्या नायिकांच्या कृतीतून देण्यात त्या यशस्वी होतात. नैतिक अनैतिकतेच्या प्रश्नात स्वैराचार नको, पण नैसर्गिक सहज हव्या असणाऱ्या व्यक्तीला शरीर दिले तर वाईट नाही, हा एक आगळा वेगळा विचार गौरी देशपांडे यांच्या साहित्यातून पदोपदी जाणवतो. स्त्री पुरुष समानतेसोबतच मेंदू आणि भावना या बाबतीत स्त्री पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, हा विचार गौरी देशपांडे मांडतात. आपण लिखाण केले त्याचा प्रकार मला माहित नाही असे गौरी देशपांडे ठणकावून सांगतात, परंतु त्यांचे लेखन कादंबरी प्रकारातच मोडते. गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो कर्वे व इंग्रजी साहित्य वाचनाचा प्रभाव गौरी देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वावर झाला आहे. तो प्रभाव त्यांच्या साहित्यातून स्पष्टपणे व्यक्त होतो. उच्च शिक्षित मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रतिनिधित्व आपले लेखन करते हे गौरी देशपांडे मान्य करतात. संस्कृती टीका आणि स्त्री विशिष्टता या दोन्ही अंगांनी स्त्री केंद्री साहित्य कसे असावे याचा प्रत्यय त्यांच्या साहित्यातून येतो. उदाहरणार्थ कावळ्या चिमणीची गोष्ट, एकदा काय झालं हत्तीच्या, या त्यांच्या कथा आहेत. स्त्री मुक्ती आणि ती कशापासून या प्रश्नाचे नेमके उत्तर म्हणजे गौरी देशपांडे यांची मुक्काम ही कादंबरी होय. मृदुला गर्ग यांच्या व्यक्तिमत्वावर आणि साहित्यावर गौतम बुद्ध आणि ओशो यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. हे फार अभ्यासातून मी ते हा निष्कर्ष घेतलेला आहे की ते खरंच आहे का, नाही तर वस्तू दिलं असं काही नाहीये. तर अगदी 70, 80, 90च्या दशकामध्ये ओशोंचा आणि अगदी आजही ते ओशोंचा प्रभाव भरपूर आहे, तो दिसतो त्यांच्या त्या लिटरेचर मधून. कामगार वर्गाचे त्यांच्या शोषणाचे राजकीय लढ्यांचे चित्रण मृदुला गर्ग यांच्या साहित्यातून आले आहे. मृदुला गर्ग यांच्या साहित्यात शोषण करणारे पुरुष आहेत, ते समतेचा आग्रह धरत नाहीत. शोषित स्त्रिया आहेत, त्यापुढे आत्मशोधाच्या मार्गात बदल्याची भावना किंवा सूड बुद्धी मनात बाळगतात. अशी नकारात्मकता किंवा द्वेषाची भावना तुम्हाला गौरी देशपांडेंच्या लिटरेचर मध्ये भेटणारच नाही. गौरी देशपांडे यांच्या साहित्यात अशी नकारात्मक व्यक्तिरेखा क्वचितही आढळत नाही. त्यांच्या साहित्यातील स्त्री पुरुष एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, परंतु स्वैराचाराचे समर्थन करीत नाहीत. गौरी देशपांडे यांनी कथा कादंबरी या प्रकारात लेखन केले आहे. समीक्षक त्यांच्या लेखनाला लघु कादंबरी, दीर्घकथा, लघुकथा असे विविध प्रकारात बंदिस्त करतात. अवास्तव वर्णनांवर पृष्ठेच्या पृष्ठे खर्च करणे आणि वाचकांना समजावून सांगण्याची भूमिका गौरी देशपांडे साकारत नाहीत, जे आपण आता चर्चा केली. स्त्रीच्या जीवनाला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचा आदर झालाच पाहिजे. स्त्री व पुरुष कोणत्याही व्यवस्थेचा बळी होता कामा नये. दोघांचे मिळून असणारे प्रेम, सहकार्य, मैत्रीपूर्ण नाते यावर सर्व व्यवस्था किंवा संस्था उभ्या असाव्यात. यामध्ये नात्यातील ढोंगीपणा, नटवेपणा, फसवणूक या गोष्टी त्याज्य असाव्यात आणि अशा गोष्टींना वेळीच नकार दिला पाहिजे, हा विचार गौरी देशपांडे यांच्या साहित्यातून व्यक्त होतो. मृदुला गर्ग यांच्या समकालीन स्त्रीवादी लेखिकांच्या लेखनात आणि मृदुला गर्ग यांच्या लेखनात विशेष असे वेगळेपण लक्षात येत नाही, किंबहुना त्यामध्ये साम्यच आहे, जे मी आताच तुमच्याशी थोडंसं मांडलं होतं.
गौरी देशपांडे यांच्या समकालीन स्त्रीवादी लेखकांच्या किंवा लेखिकांच्या लेखनात आणि गौरी देशपांडे यांच्या लेखनात आशय, अभिव्यक्ती, वैचारिकता, दृष्टिकोनातील व्यापकता, कलाकृतीचा आकृतिबंध, लेखन शैली आदी बाबतीत वेगळे पण दिसून येते. लेखन शैलीबद्दल आपण बोललो नाही, पण ती सुद्धा थोडी वेगळी आहे. म्हणजे फारच भालाळिकपणा हे नाही त्यांच्याकडे. आपले साहित्य वाचनीय व्हावे, विक्री योग्य व्हावे, त्याचा आकृतिबंध पारंपरिक असावा, समीक्षकांनी लेखनाची स्तुती करावी इत्यादी बाबींना गौरी देशपांडे यांनी स्थान दिले नाही. स्वच्छंदीपणा आणि योग्य वाटेल ते करण्याच्या वृत्तीमुळे मराठी स्त्रीवादी साहित्यात गौरी देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण सहज स्पष्ट होते. हे साहजिकच आहे की तुम्हाला मी परत गौरी देशपांडे म्हणतोय, कारण आता मी मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. गौरी देशपांडे मराठी भाषेतून लिहितात. आता मृदुला गर्ग ह्या निज भाषिक नाही, त्या थोड्या दूरच्या आहेत, थोड्या परकीय अशा वाटतात. मग त्यांच्याबद्दल फारशी मला माहिती असणं किंवा त्यांचं साहित्य अगदीच फार मी वाचलेलं असणं किंवा अगदी सकाळी 11 वाजल्यापासून मी त्यांचं साहित्य समोर घेऊन बसलोय हे काही होत नाही, असं व्हायला नको. पण हे सत्य आहे, ते मी स्वीकारतो. आणि अगदी आपण शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आहोत, म्हणजे मला वाटतं कुठल्याही क्षणी आता ही लिंक इथे थांबणार आहे आणि मी सुद्धा इथे थांबतोय. आपण तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्या मनात काही असतील तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला धन्यवाद कदम सर. यांचा जो विषय आहे मांडलेला, मी मुक्त चर्चेसाठी इथं ठीक. अरे 1 मिनिट सर. हा बोला ना सर. हा ठीक आहे. आवाज येतो का माझा? येतो बोला. हा, मला हेच विचारायचं की यांच्या प्रखर लेखन आहे, मग यांच्या अशा या प्रखर लेखनावर टीका झालेली आहे असं मी ऐकलेलं आहे. टीका कशा प्रकारे झाली यांच्या लेखनावर, गौरी देशपांडेंच्या? गौरी देशपांडे यांच्या लेखनावर फार टीका म्हणता येईल असं काही नाही. मृदुला गर्ग यांच्या लेखनावरती झालेली आहे. पण जर आता तुम्ही म्हणतातच तर मी ती अगदी खात्रीशीर पकडून तुम्हाला मी सांगतो की मी हेच सांगितलं ना की आता त्यांचं एक विधानच असं आहे, अगदी मुलाखतीमध्ये आहे. साहित्यामध्ये तो भाग वेगळा, त्याला आपण काल्पनिकतेच्या बाजूने पकडूया की तुम्ही वैवाहिक बंधनात जरी असाल आणि जरी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमचं शरीर द्यावंसं वाटलं तरी त्यात नैसर्गिक आहे, त्यात असं नैतिक अनैतिक त्याला काही बघू नये. किंवा अगदी थेसिसच्या माझ्या मी सुरुवात करण्यापूर्वीच मी त्यांचं एक कोट वाक्य केलं होतं, जे मला तुम्हाला दाखवायला पण आवडेल. इथे ते असं आहे, इथे असं लिहिलं होतं. वाचून दाखवा. शुअर. ते असं आहे की रंधोच्या लिखाणातून मी हे शिकले की लैंगिकता आणि नैतिकतेचा संबंध जोडता कामा नये, एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. आता मला सांगा, हे आपलं होश झालेले आहेत सगळे. गॉट इट वर क्लिक करा, लिव्ह मीटिंग नका, गॉट इट वर करा. हा ठीक आहे कदम सर. ओके, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय आहे की टीका होण्यासाठी फार काही करण्याची गरज त्यांना पडली नाही, कारण की अगदी त्यांचं एक वाक्य मी जिथे कोट केलं होतं ते मी पुन्हा तुमच्या समोर ठेवतो. ते वाक्य असं आहे की रंधोंच्या लिखाणातून मी हे शिकले की लैंगिकता आणि नैतिकतेचा संबंध जोडता कामा नये, एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल की लैंगिकतेचा आणि नैतिकतेचा संबंध नाही, तर मग नैतिक आणि अनैतिक हे जोखायचं कशावरून, हा एक प्रश्न तुमच्या माझ्या समोर उभा राहतो. तो चुकीचा असू शकतो, पण आपल्याकडे एक बेसिक आहे, एक म्हणजे आपल्याकडे असं ठोस मजबूत असं ते तराजू आहे, आपण त्याच्यावरूनच समजतो की बाकीच्या लोकांनी मला वाटतं ते जरा बंद केलं तर बरं राहील, कारण मी ते बंद चालू करण्याच्या भानगडीमध्ये सगळेच बंद होतात. ज्यांना प्रश्न विचारायचा तेच फक्त अनम्यूट व्हा. हा तेच म्यूट करा. तर त्यांच्यावर टीका होण्याचं हे अगदी प्रामुख्याचं कारण मला तरी वाटतं
याच्यापेक्षाही आणखीन कारण भरपूर आहेत. उदाहरणार्थ तुमच्या नायिका ह्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण महिला नाहीत. त्या अगदी म्हणजे जहाजाने फिरणाऱ्या, समुद्र पर्यटन करणाऱ्या, ग्रीकच्या समुद्रामध्ये डुबक्या मारणाऱ्या, हे असं कुठे साहित्य असतं का, अशी टीका होते. किंवा तुमचं साहित्य हे अनाकलनीय आहे, ते वाचकांना समजून म्हणजे येत नाही, किंवा ते अशा एक मुख्य 2-3 प्रकारांतून तर त्यांच्यावर टीका झालेली आहे. अच्छा, ठीक आहे. आदरणीय चोपडे सरांना मी विनंती करतो की चर्चा करावी. आहेत का सर? तुम्ही म्यूट आहात. हा, बोला सर. प्राध्यापक अजय कदम, मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू सर. मला अतिशय तुमचं भाषण आवडलं. मी शांतपणाने ऐकलंय तुमचं भाषण. गौरी देशपांडे हे आमच्या पुण्यातील महर्षी धोंडो केशवकरांच्या नात आणि पुणे विद्यापीठामध्ये इरावती कर्वे नावाच्या आमच्या विभाग प्रमुख होत्या अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटच्या. त्यांच्या त्या मुलगी आणि कसं आता त्या अतिशय पुरोगामी अशा प्रकारचं मी धोंडो केशव कर्व्यांचं जे महर्षी कर्व्यांचं घराणं जे आहे ते अतिशय पुरोगामी प्रकारचं त्यांचं घराणं होत आहे त्यांना. आणि ही स्त्री चळवळ जी म्हणू त्यांना किंवा लैंगिकता म्हणू, याच्यावरती त्यांनी 1910 सालापासून काम केलेलं आहे. 10 सालापासून काम केलेलं आहे. अतिशय त्यांचं मूलभूत काम या ठिकाणी लैंगिकवरती आहे. श्रोतेला अशा ज्या लोकांना वारसा मिळालेला आहे, अशा गौरी देशपांडे जे स्टेटमेंट तुम्ही सांगितलं त्या तुमच्या थिसमध्ये, तर ते मला काही चुकीच वाटत नाही. मला काय शास्त्रीय विचार जर केला त्यांना शास्त्रीय विचार केला तर मला चुकीचं वाटत नाही. कारण ती विचार परंपरा त्या कर्वे घराण्याला म्हणा किंवा महर्षी कर्व्यांच्या घरामध्ये आहे ते त्यांना ते विचार आहे ना, त्या विचाराशी मी सहमत आहे. मला त्याच्याशी काहीच चुकीत नाही. आता प्रश्न कसा आहे प्रकारे त्यांना, तुम्ही कुणाशी मैत्री केली म्हणजे ती स्त्री वाईट होऊ शकत नाही. तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या प्रेम करणं आणि मैत्री करायचे खूप फरक आहे. बरं, आपल्याला कसं आहे ना, आपण कुणाशी बोललो तरी सुद्धा आपण वाईट म्हणतो, अरे ती त्या स्त्री त्या पुरुषाशी बोलते. त्यांना ही समाजाची मागासलेली मानसिकता आहे. आणि म्हणून त्या अर्थानं मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये माझं असं मत आहे की गौरी देशपांडेंचं मत त्या दिशेने फार उच्च आहे. मी त्यांचा फार मोठा आदर करतो. हे त्यांच्या काय म्हणते मनाची जी प्रवृत्ती आहे ना, ती फार विशाल आहे. अशी मला संकुचित अशी नाही त्यांना. मी तर असं म्हणेन की 21व्या शतकातली जी स्त्री आहे ना, त्या स्त्री विचार हे गौरी देशपांडेंचे 20व्या शतकामध्ये होते. हे लक्षात तुम्ही घ्या त्यांना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या टीका करून चालणार नाही. टीका करणारे लोक हे संकुचित मनाचे होते आणि म्हणून त्यांच्यावरती टीका झाली. त्यांचं साहित्य आपण बारक्यानं वाचलं ना, तर निश्चित त्यांच्या साहित्यामध्ये फार मोठा आशय असं मला म्हणता. दुसरा पॉईंट मला असं सांगायचं आहे ना, आपण सुरुवातीला असं म्हणाला की जेव्हा PhD ची व्हायवा होते, मग ती कुठल्याही विषयाची असू द्या, तेव्हा आपण काय म्हणतो, अरे आता तुझी PhD व्हायवा झाली, आता तुझं पहिलं पाऊल पडलं, आता तुझी खरी रिसर्च सुरू झालं. तुमचं हे स्टेटमेंट मला फार आवडलं. आता मला प्रश्न असा पडतो, किती असे प्राध्यापक किंवा संशोधक PhD नंतर अर्थात ते संशोधन करतातच आहेत, नो डाऊट, ते कंटिन्यू करतात त्यांच्या विषयामध्ये ना. पण खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल म्हणजे विचाराच्या दिशेनं संशोधन, स्वयंपूर्ण संशोधन करणं, वैयक्तिक संशोधन करणं, स्वतःच्या कपॅसिटीवरती संशोधन करणं, हे पहिलं पाऊल आहे. तिथं तुम्हाला कुठल्याच्या गाईडची आवश्यकता नाही. ते संशोधन स्वयंप्रेरित असतं त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या प्राध्यापकांनी विशेषतः अशा प्रकारचं काम करणं फार महत्वाचं आहे त्यांना, की स्वयंप्रेरणेनं ते संशोधन पुढे जाऊन त्याच्यामध्ये मोठा बदल करणं किंवा योगदान देणं हे फार महत्वाचं आहे. तुमचा मुद्दा मला अतिशय आवडला. कारण खूप कमी प्राध्यापक याच्यावर असे बोलतात की तुमची PhD झाली की तुमचं पहिलं पाऊल, हे मला अतिशय तुमचं आवडलं तुमचं त्यांना. आणि मला पूर्ण खात्री आहे आपण सुद्धा तसं करत असाल, हे निश्चित आहे. ती आवडीची गोष्ट आहे त्यांना. विषय फार मोठा आहे. गौरी देशपांडे त्याच्या विरुद्ध मृदुला गर्ग कलकत्त्याच्या हिंदी साहित्य घेतात. खरं म्हणजे हिंदी साहित्य आणि मराठी साहित्य यांचं तुलना करणं थोडंसं कमी वेळामध्ये खरंच चॅलेंज आहे होतं त्यांना. त्या मी जर विषय ऐकला सकाळी, मी जे बघितलं तुमचं ते मेसेज पाहिला, मला हा विषय फारच म्हणजे इंटरेस्टिंग आहे. खरं म्हणजे गौरी देशपांडेंच्या एक मोठं व्याख्यान होऊ शकतं. त्यांचा जो अभ्यासक्रम आहे ना, आणि त्या अभ्यास करताना त्यांच्या आईचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे सामाजिक आणि शास्त्रीय, त्याचा मग विचार करण्याची आवश्यकता आहे मला. नॉट फक्त हे नुसतं नव्हे, कोण महर्षी धोंडो केशव कर्वे फक्त नव्हे, त्यांना त्यांच्या आई सुद्धा फार पुरोगामी होत्या त्यांना.
तो उदाहरण त्यांचं सांगतो. पूर्ण घराणंच होतं सर. त्यांचं पूर्ण पूर्ण घराणं. घराणं. हो, त्यांच्या काका सुद्धा एक लैंगिक समस्येवर हे करणारे एक चळवळ चालवत होते, एक मासिक चालवत बरोबर होते. बरोबर आहे. हो हो. आणि विशेष म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे ते बाबासाहेब आंबेडकर लढवलेले बरं का. हो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सपोर्ट केलेला आहे की तुम्ही जे काम करताय ते चांगलं काम करताय ना, हे शैक्षणिक काम आहे, सामाजिक काम आहेत म्हणा. पण लोकांनी त्यांचा चुकीचा अर्थ काढला होता आणि धोंड्यांच्यावरती लोकांनी केस टाकली त्यावेळच्या मुंबई कोर्टामध्ये त्यांना. तर म्हणजे त्यांचं काम खरंच निश्चित चांगलं आहे म्हणा. दुर्दैव असं जसं ओशोला समजलंय भारतामध्ये तसं गौरी देशपांडे झालेलं आहे की आमच्या त्या तत्कालीन समाजानं त्यांचे विचारामाने पचवत आले नाहीत, कारण त्या काळाच्या पुढे आहेत. माझं स्पष्ट मत असतं बरं का की आता 21 शतकाची जी विचारधारणा ना, ती विचारधारणा साहित्य गौरी देशपांडेंचे नाम आहे. मी इथं थांबतो कारण बरेच बाकी बोला. नाही, बोला ना सर, चालू द्या सर. नाही सर, बाकीच्या तुमचं मार्गदर्शनाचा अनमोल असते. नाही बाकीच्या बोलू द्या म्हणजे. अच्छा, इथे आपल्यात धरणे मॅडम सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा चर्चा करावी, कारण विषय स्त्रीवादाचा आहे असं मला वाटते. ठीक आहे, बोला. त्यांना प्रश्न विचारू द्या सर. प्रश्न म्हणजे आमची मुक्त चर्चाच असते. हो पण बोला मॅडम. सर गौरी देशपांडे यांचं साहित्य हे लघु कादंबरी नाही म्हणताय किंवा मग दीर्घ कथाही नाही, तो लघुपटही नाही, तर मग नेमकं कोणत्या फॉर्म मध्ये त्यांचं साहित्य बसते? येस मी अपेक्षा करतो की मला माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट येतोय. मला फक्त हो. येस. आता साहित्यामध्ये आपण जे काही वाङ्मय प्रकार योजितो, म्हणजे मला लेखकाला काहीतरी सांगायचं आहे, त्यासाठी मी एक वाङ्मय प्रकार निवडतो. आता आपल्याकडे काव्यात्मकता असेल तर काव्य निवडतो, नाट्यात्मकता असेल तर नाट्य निवडतो, गद्यात्मकता असेल तर आपण कादंबरी वगैरे निवडतो. आता याच्या पुढे गेल्यानंतर एखाद्या वाङ्मय प्रकाराला जर आपण बंदिस्त करतो किंवा त्याला डेफिनेशन मध्ये त्याला बांधून ठेवतो, तर या व्याख्या संकल्पना कुठे शोधायच्या? साहजिक आहे, संज्ञा संकल्पना कोशामध्ये शोधायच्या. बरं, त्याच्याबद्दलच हे तुमच्याशी जी बोलतोय ना मी, मॅडम तुमच्याकडून आवाज फारच येतोय. हे तुमच्याशी जे बोलतोय ते ढोबळ मानानं, परंतु आता संशोधन प्रक्रियेमध्ये जर आपल्याला असं इतकं बोललं तर नाही चालणार. मग आपल्याला त्या कोशाचा संदर्भ द्यावा लागेल, तिथेही असं आहे. मॅडम, कादंबरी म्हणजे त्याची एक व्याख्या आहे, त्याचं एक स्वरूप आहे, एक स्ट्रक्चर आहे. आणि त्याची व्याख्येचा जर विचार केला तर बाबा मानवी जीवनाचं एक 50,000 शब्दांच्या पुढे एक विस्तृत पट, मानवी जीवनाचा विस्तृत पट चित्रित केलेला असणं म्हणजे कादंबरी. आता इथे माझ्या समोर थेसिस आहे, त्यामध्ये त्या व्याख्या असणार आहेत, स्त्रीवादाच्याही व्याख्या असतील, पण ते दाखवण्यामध्ये वगैरे वेळ जाईल. आता माझं म्हणणं छोटं असं आहे की सकाळी सूर्य उगवला, सूर्याची किरण पडत होती, किरणांची पडल्यापासून ते त्या मुख्य नायकाच्या बोलण्यापर्यंत लेखक 10-20 पानांचा खर्च करतो. काय मिळतं त्यातून? गौरी देशपांडेंचं असं म्हणणं आहे की मी वाचकाच्या बुद्धीची थट्टा करणार नाही, पॉइंट टू पॉइंट मला जे हवंय त्याला ते सांगेल. आणि त्या पात्रांचा भूतकाळ, म्हणजे तिच्या मम्मीनं काय केलं, पप्पानी काय केलं, मग तिच्या सासरी काय झालं, तिच्या आजोबाला लेकरं होती का, मुलं होती का, गौरी देशपांडेंच्या साहित्यात नाही. मग मला असं म्हणायचं आहे की त्यांच्या त्या कादंबऱ्यांची संख्या कमीत कमी 34 पासून 147 किंवा 150 पृष्ठांपर्यंत आहे, पण कंटेंट तोच आहे ना. त्यामध्ये जो किंवा मी तर म्हणेन की काळाच्या पुढे जाऊन भाष्य करणार ते वास्तव आहे, आम्ही कमी करतो. म्हणजे तुम्ही फक्त त्यांची पृष्ठसंख्या कमी आहे म्हणून त्याला लघु कादंबरी म्हणणार. बरं, तुम्ही विद्याबाळ आहात म्हणून तुमचं खरं आहे, तुम्ही गीताजी ते विमोक फारच आहात म्हणून तुमचं खरं आहे, किंवा तुम्ही एखाद्या विद्यापीठीय मंडळावर काहीतरी मोठे पदाधिकारी असाल आणि तुम्ही काही म्हणलात म्हणून खरं आहे. संज्ञा संकल्पना कोशाच्या माध्यमातून गेल्यानंतर, कादंबरीच्या सगळ्या व्याख्या वगैरेच्या ह्याच्यातून गेल्यानंतर आणि लघु कादंबरी याची संकल्पनाच भेटत नाही. मग तुम्ही लघु कादंबरी म्हणता कसं काय? हा कादंबरीमध्ये सामाजिक येईल, दलित येईल, स्त्रीवादी येईल, परंतु ही लघु कादंबरी हा प्रकारच संज्ञा संकल्पना कोशात नाही. मग तुम्ही तो समीक्षक म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला आलेली माणसात तुम्ही तो लिहिता कसा काय? आणि बरं तुम्ही, आणि जर त्याचं परफेक्ट स्ट्रक्चर आहे तर मग 18 संदर्भ, एक छोटा रिसर्च पेपर. आणि मॅडम त्याच्यापेक्षा वाईट तुम्हाला सांगतो, परिवर्तनाला वाट करून
वाटसरूला मी हा पेपर दिला होता, त्यांनी तो छापला नाही, कारण त्यांना कळतं ना की इथे 17-18 लोकांची मतं आहेत, प्रत्येकाचं मत वेगळं आहे. म्हणजे लघु कादंबरी ही संकल्पना, हा कन्सेप्टच तुम्हाला कळालेला नाहीये. हा कादंबरी सर्वश्रुत आहे, बाहेरच्या कंट्रीकडून तो आपल्याकडे आलेला आहे, त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. पण लघु कादंबरी बद्दल असं काहीही नाही, माझ्या तरी वाचनात नाही. असेल तर तुम्ही ते मला कळवावं, पण मी कादंबरीच म्हणणार. ठीक आहे सर. थँक्यू. हा आणखी अजून विचारू कोणाला का? काही? हा बोला सर, बोला. सर विचारू का? बोला. वर्षा लिमये. हो बोला विचारा बोला की. बिलकुल बोला. हा सर, मला जरा मृदुला गर्ग आहेत, हा, तर हा. त्यांची काही पुस्तकं सांगाल का? म्हणजे आम्हाला त्या लेखिका माहित नाहीयेत. कसं आहे आणि मॅडम, त्यांची त्या खरं सर एक मिनिट हा हा मृदुला गर्ग आणि गौरी देशपांडे हा हा. या दोघींना घ्यायचं तुमचा म्हणजे हेतू काय? कारण त्या साम्य काय आहे दोघींमध्ये? म्हणजे मृदुला गर्गच्या संदर्भात सांगा. गौरी देशपांडेची माहिती आता कळली विस्तृत, ओके. पण जरा मृदुला गर्गांची पार्श्वभूमी, म्हणजे त्या कोण होत्या, प्राध्यापिका होत्या, लेखिका होत्या, ते आणि त्यांचं लेखन कसं आहे, म्हणजे पुस्तकं काय आहेत की जी आपल्याला लायब्ररीत मिळून वाचता येतील अशी. आणि बाकी त्यांचं अगदी तुम्ही 2 सांगितलं मिनिटात. ते कळलं, पण नाही. त्याच्याबद्दल जरा सांगा हो पुस्तकांबद्दल. लिमये मॅडम, आता ही मुक्त चर्चा आहे. खरं म्हणजे मी पुस्तकांमध्ये वगैरे बघून सांगू नये, हा एक शिष्टाचार असतो. पण सुदैवाने मला काही अनुभव पाठीशी म्हणजे लेक्चर घेण्याचा अनुभव असल्यामुळे मी काही संदर्भ माझ्या समोरच ठेवलेले आहेत. आता मृदुला गर्ग यांनी एकूण 16 म्हणजे 2015 पर्यंतच मी बोलतोय, त्याच्यानंतरच मी नाही बोलत. 2015 पर्यंत त्यांनी एकूण कादंबऱ्या लिहिल्या 7, त्यांचे एकूण कथासंग्रह आहेत 9. त्यापैकी त्यांचं लेखन चालू होतं 1975 या साली, आणि त्यांचं शेवटचं म्हणजे मिलजुल मन ही कादंबरी 2013 रोजी संपते. म्हणजे 1975 ते 2013 या कालखंडामध्ये त्यांचं लेखन येतं. आणि याच कालखंडामध्ये आपल्याकडे स्त्रीमुक्तीचं वारं वाहिलेलं आहे. ते तुमचं परत ते खाजगीकरण वगैरे भरपूर सारं आहे. म्हणजे 20वं शतक इथे संपतं आणि 21व्या शतकाची सुरुवात होते. मल्टीमीडिया, मोबाईलचे भरपूर साऱ्या गोष्टी पुन्हा सायमल्टेनियसली घडत होत्या. तो आपला चर्चेचा भाग नाही. आता कथासंग्रहाची नावं मी तुम्हाला सांगू शकतो. कितने कैदे 1975 साली ते प्रकाशित झालं, नॅशनल पब्लिशिंग हाऊस. मी वाचून दाखवतो, तुम्ही समजून घ्या. टुकड़ा टुकड़ा आदमी, नॅशनल पब्लिशिंग हाऊस 1977. डेफोडिल जल रहे हैं, नॅशनल पब्लिशिंग हाऊस. ग्लेशियर से, उर्फ सैम, शहर के नाम, समागम, मेरे देश की मिट्टी, आहा, जूते का जोड़, कभी का तोड़. उसके आता कादंबरीवर येतो, उसके हिस्से की धूप. ते नॅशनल पब्लिशिंग हाऊसने त्यांचे भरपूर पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. परत वंशज आहे, चित्तकोबरा, अनित्य, मैं और मैं, कठगुलाब, मिलजुल मन, एवढं त्यांचं साहित्य या थेसिस किंवा या संशोधनाच्या निमित्तानं मी घेतलं, वाचलं. आणि त्यातून माझ्या बुद्धीला आता एकतर ती परभाषा होते, ती काय निज भाषा नाही, जेवढं मला कळालं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. येस, आणखी बिलकुलच सर. अनेक जण तुमचा फोन नंबर सुद्धा मागत आहेत, हो आहे सर. ते सुद्धा शेवटी तुम्ही द्यावा. आणि अजून कोणाला चर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी बोलावं. अजय कदम, येस सर. मला आणखी एक म्हणायचं आहे की गौरी देशपांडेच्या इंग्रजी साहित्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकायला पाहिजे असं मला वाटतं. हो किंवा त्यांचे जे इंग्रजी साहित्याचे विचार आहेत बरं का, त्याचं मराठी अनुकरण करून त्यांचे विचार इंग्रजी साहित्यामधले आणि मराठी साहित्यामधले असा सुंदर एक अभ्यास तुम्हाला करता आला असता, तोंडलिक अभ्यास करता आला असता फक्त गौरी देशपांडेंचा. तर आमच्या पुणे विद्यार्थी युवा प्रमुख होत्या इंग्लिश डिपार्टमेंटच्या बरं का, अँड शी वॉज माय कलीग इन पुणे युनिव्हर्सिटी. तर मला वाटतं त्याचा असं तोंडलिक अभ्यास करायला पाहिजे. इंग्रजी त्यांचे विचार इंग्रजी मधले बरं. उदाहरणार्थ लॉस्ट अ लव्ह ही 1970 त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे बरं का. ऍट द टाइम शी वॉज इन फर्ग्युसन कॉलेज पुणे, नंतर पुणे विद्यार्थून आल्या त्यांना. तर तसा एक प्रयत्न करा भविष्य काळामध्ये बरं का, की गौरी देशपांडेंचं मराठी साहित्य आणि इंग्रजी साहित्य याचा तोंडलिक अभ्यास हाती गेला आणि त्यातली विचारधारा असं छान प्रकारचं एक बरं का एक पुस्तक होऊ शकतं असं मला वाटतं बरं का. येस सर, मी तुमच्या सूचनांचं नक्कीच पालन करतो. सर आणखीन थोडंसं मी बोलतो की मी आता आज तुमच्याशी या निमित्तानं मी बोलतोय, हा एक माझ्यासाठी एक मोठा पुरस्कार आहे. कारण की आपण कुलगुरू होता त्यावेळी हे संशोधन वगैरे झालेलं आहे, पण त्यावेळी एवढं असं कधी बोलणं काही बरोबर. आणि तुमच्याच विद्यापीठात. येस हो सर, आमचे कुलगुरू आहेत. आणि सर
जुलै 12ची ती RRC कमिटी आणि त्यावेळी एकूण आपल्या मराठी विषयामध्ये जेवढे काही विद्यार्थी होते त्यापैकी फक्त बरोबर आहे. 4 लोकांचा तौलनिक अभ्यास होता आणि आणि हा तौलनिक अभ्यास घेण्याचं कारण म्हणजे आपल्या विभागामध्ये असणारे प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे सर, तर त्यांचं तौलनिक बद्दलचं ऐकून ती मला वाटलं होतं की हा विषय आपण करावा, पण दुर्दैवाने की सुदैवाने मला माहित नाही, ते मला गाईड मिळाले नाहीत. त्यामुळे या विषयामध्ये जी काही रुची वाढली पाहिजे, आपली अभिरुची तयार व्हायला पाहिजे, इंटरेस्ट तो थोडासा कमी झाला. पण आज तुमची ही सूचना माझ्यासाठी एक नेक्स्ट इन्स्पिरेशन असेल, प्रेरणा असेल आणि मी नक्कीच ऐकेल. थँक्यू सर. निश्चित करा. येस. थांबू प्रशांत सर, थांबूया आपण. हो निश्चित. आता आभाराकडे चोळूयात आपण. अजय उर्फ बंकट कदम यांनी अत्यंत सडेतोडपणे आपली भूमिका इथे व्यक्त केली. गौरी देशपांडेचं ज्याप्रमाणे लिखाण आहे, सडेतोड लिखाण, आक्रमक लिखाण, त्याचप्रमाणे डॉक्टर अजय कदम यांचे सुद्धा सडेतोड बोल आपणास ऐकण्यास मिळाले इथे. मी त्यांचे भारतीय शिक्षण मंडळाकडून आभार व्यक्त करतो. या चर्चेमध्ये सहभागी वक्ते म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय अनुसंधान प्रमुख डॉक्टर चोपडे सर यांनीही सहभाग घेतला. स्त्रीवादीच्या अंगाने मीनाक्षी दर्णे मॅडम, तसेच लिमये मॅडम यांनी सुद्धा सहभाग घेतला. त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. इंदोरवरून गजबिये सरही मन लावून ऐकत होते. प्राचार्य कुंभारे सर, परांजपे मॅडम, कुलकर्णी सर, राष्ट्रीय आमचे कार्यकारिणीचे आदरणीय मेश्राम सर, या सर्वांचेच मी इथे आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयाला घेऊन आपण पुन्हा एकदा येऊत अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि शेवट कल्याण मंत्राने करतो. जीवने यावदादानं शात्प्रदानं तथोदिकम् इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन् परिपूर्यता. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भागवे. ओम शांती शांती शांती. सर्वांचे धन्यवाद. अजय सरांचे पण खूप खूप धन्यवाद. ही चर्चा इथंच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर.